चला मैदानाकडे आम्ही वळणार आहोत. प्रेक्षकांचा आता मनोगत जाणून घेणार आहोत. एका बाजूला लढत सुरू असणार आहे, परंतु चेंडू पडताना आम्ही बोलणार नाहीये. या सर्व ऑर्गनायझर कमिटी प्रेक्षकांचं अभिवादन करा. सामन्याला सुरुवात निश्चित स्वरूपात वळणार आहोत. आता रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सरांकडे या परिवीर स्टार प्रवीणचा आवाज आला. बोला गणपती बाप्पा मोरया. चला आपण बोलूया मॅच कडे. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे. एका बाजूला मंगलमूर्ती कालुंद्रे आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वी 11 टेंबिवली या दोन संघांमधली ही लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर मंगलमूर्ती कालुंद्रे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र नक्कीच घेतला आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो पृथ्वी 11 टेंबिवली संघाला. तर पाहूया पहिला चेंडू डॉट खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आली आहे आणि पहिली विकेट मात्र प्रतीश मस्करच्या नावावरती. प्रतीक पाटील इथे बाद होतोय. ठीक आहे, चला फास्ट घ्या. आणि नक्कीच इथे पहिली विकेट प्रतीक पाटीलच्या रूपाने मात्र प्राप्त केली आहे. एक मोठी विकेट. सलामीचा फलंदाज मात्र तंबूच्या अष्टयाला येतोय. कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. प्रणयनं सुंदर असा झेल त्याने टिपला गेलाय आणि इथे मात्र एक विकेट प्रतीश मस्करच्या नावावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये वीरेश पाटील. 5 षटकांचा सामना. जरा स्पीडअप देखील करायचा आहे. प्रतीश मस्कर. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी आता मात्र कमी होताना दिसते, कारण जसजसे सामने संपतात तसे प्रेक्षक देखील, कारण वेळ महत्वाची असते आणि त्या वेळेनुसार प्रेक्षक काही वेळ काढून आलेले असतात. त्या वेळेनुसारच ते टायमिंगनुसार सामने पाहत असतात आणि टायमिंगनुसारच परत असतात. तर सर्वांचं स्वागत देखील करूया आपण. इथे मात्र अतिशय वेगावरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी केली जाते प्रतीश मस्करच्या माध्यमातून. मंगलमूर्ती कालुंद्रे संघाचा हा पहिला सलामीचा गोलंदाज मात्र अतिशय चांगला प्रयत्न करतोय. जो विश्वास टाकलाय संघनायकाने त्याला सार्थ कामगिरी याची राहिली आतापर्यंत. हा कट करण्याचा प्रयत्न होता, जास्त बाहेर निघतोय. पंच वळलेत जावेद परिसर. अवंतरचा इशारा मात्र नक्कीच आलाय आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे नक्कीच येईल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती वाईट आहे. हा हा लिखा है लिखा है. नहीं, उनका ध्यान काफी रहता है परिसर. काफी अनुभव है बालाराम पाटिल. बहुत सालों का तजुर्बा है और इनसे बहुत अंपायर सीख भी चुके हैं और इनका ही वारसा लेकर आजकल बहुत से अंपायर तैयार हो रहे हैं. क्योंकि जब वो अंदर मैदान के अंदर खड़े होते हैं ना, तो कोई खिलाड़ी ज्यादा ये नहीं करता है. रिस्पेक्टेड एक अंपायर. सो सबके सीनियर कहेंगे तो भी कुछ फर्क नहीं पड़ेगा. वो जावेद परिसर मैदान के अंदर इस गुड डिसीजन रहता है उनका. उम्र के साथ साथ तजुर्बा भी काफी उनका है. प्रतीश मस्कर मात्र इथे प्रतीश मस्कर वरती हा अप्रतिम चौकार आलाय वीरेश पाटीलच्या बॅट मधून. हो, क्लास दाखवला इथे. कव्हर पॉइंटच्या वरतून गोलीच्या वेगाने मात्र सीमारेषा गाठली आहे ती चेंडूने आणि इथे मात्र या 4 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 वरती. बघा संयम, कंट्रोल ज्या परिस्थितीमध्ये इथे राखला गेलाय तो वीरेश इथे मात्र चांगला प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. कारण दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली होती, पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती वाईट पडल्यानंतर.
10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याचंच नाव क्रिकेट असतं, कारण सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, त्यानंतर मात्र नक्कीच कुठेतरी 2 चौकार आपण पाहिले. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः झेलवरती प्रतीश मस्कर आलाय. इथे मात्र हा झेल टिपला गेलाय आणि इथे वीरेश पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. ही दुसरी विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला पृथ्वी 11 टेंबोली संघाची. बऱ्याच दूरवरून हा संघ भिवंडी विभागातून आज मात्र इथे खेळण्यासाठी उतरलाय. केतन शेट्टरे ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या संघाला पुरस्कृत केलं जात आहे, तर केतन शेट इथे आलेले आहेत. त्यांना विनंती असेल, त्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. भाल्या मामा आणि नावडेचे नीरज खानावकर यांनी दोन्ही संघाला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. तर निश्चित स्वरूपात यापूर्वी मुरबी क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. संघाचं अभिनंदन नीरज खानावकर नावडे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. नीरज खानावकर, मनपूर्वक तुमचं आम्ही आभारी व्यक्त करतो. म्हणजे अजूनही प्रेक्षक जागे आहेत. खरंच सामन्याचा पाहायला गेलं तर खरोखरच लाईव्हच्या माध्यमातून हे आनंद घेतात, त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. आमचे HL 1140+ नावालीचे कॅप्टन नवनाथ सालुंके हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. हो, लोअर फुलटॉस होता पाहण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र येतोय ऑफसाईडला. मिड ऑफच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तत्पूर्वी मात्र 1 धाव आणि इथे मात्र हा षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 11 धावा, 2 गडी बाद, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिकडे आमचे HL 1140+ नावाली संघाचे पुरस्कर्ते ज्यांनी संघ पुरस्कृत केलाय ते आमचे विश्वनाथ शेठ मस्कर, रायगड असोसिएशनचे सल्लागार, हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. 11 धावा धावफलकावरती मंदार गोराटकर आणि दुसऱ्या बाजूला परेश गोराटकर ही जोडी मैदानामध्ये आहे. पृथ्वी 11 टेंबिवली संघाची जी जिम्मेदारी, कमान ज्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतीश मस्कर ज्याने पहिला षटक फेकला त्याला मात्र 11 धावा आल्या. आता मात्र दुसरा षटक पाहूया आपण कोणत्या गोलंदाजाचा वापर इथे केला जातोय. मंगलमूर्ती कालुंद्रे म्हटलं तर बरेच वर्ष या संघाने देखील बाराम क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलाय. कारण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच मोठ्या पोलमध्ये खेळणारा हा देखील एकमेव संघ आहे. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. सध्याच्या घडीला बऱ्याच स्पर्धा झाल्या या सीझनमध्ये आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये मोठ्या लॉट्समध्ये हा मंगलमूर्ती कालुंद्रे संघ आपल्याला खेळताना दिसला आणि जिंकताना देखील दिसला. कारण तुम्ही जेव्हा हिम्मत करता त्यावेळेला मात्र तुमच्या त्या हिमतीला दाद दिली जाते आणि तुमची हिम्मत वाढत जाते. कारण तुम्ही जेवढ्या चांगल्या संघासोबत खेळाल त्या तेवढा तुमचा अनुभव, तेवढे तुमचे खेळाडू हे तयार होत असतात. आणि त्या अनुषंगाने मात्र प्रवीण घरतचा हा प्रयत्न कुठेतरी माझ्या मते एक सक्सेसफुल ठरतोय. कारण त्यांच्या या सीझनमध्ये 2 वर्ष आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स हे संघ देत आहेत कालुंद्रे संघ. बस त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि कोणत्याही लॉट्स, आता हा खूप मोठा लॉट्स आपण त्याच लॉट्समध्ये या संघाला खेळताना बघतोय. मोठा संघ आहे, रायगडातील टॉप लेवलमध्ये खेळणारा संघ आज देखील त्या हाय लॉट्समध्ये हा मंगलमूर्ती कालुंद्रे संघ खेळतोय. इथे मात्र क्लीन बॉल झालाय. कल्पेश घरतला मात्र विकेट मिळाली आहे. 12 वरती हा तिसरा झटका पृथ्वी 11 टेंबिवली संघाला लागतोय. काय बोल्ड होता खरोखरच. ब्लॉक हॉल का असतं, दोन्ही पायांच्या मधून मात्र इथे एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. नक्कीच 7 चेंडू मात्र नॉनस्ट्राईक एंडला उभा होता, पाहत होता. परंतु 8व्या चेंडूला जेव्हा तो स्ट्राईकला आला त्यावेळेला नक्कीच त्या पहिल्या 8व्या चेंडूवरती नक्कीच त्या आल्या त्या तो बोल्ड झाला. चांगली माहिती आमचे गुणलेखक
सुधीर आगलावे आम्हाला देतात. चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये दरवर्षी त्यांची राहिलेली आहे. आमदार चषक म्हटलं तर अंकुश पाटील, आमची सर्व मॅनेजमेंट कमिटी, प्रकाश खाडेकर असतील, बाराम पाटील असतील, तिकडे आमचे निलेश आपले किरण पाटील असतील, खाडेकर सोपान खाडेकर असतील, सगळी मंडळी, युवराज असतील, आमचे सगळ्यांचं चांगलं योगदान आणि नेहमीच महागुरु आमच्यावरती हा अतोनात प्रेम नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला आणि हा संपूर्ण पॅनल वरती त्यांचा नेहमीच प्रेम राहिलेला आहे. तर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. उद्या मात्र नक्कीच 6वी रात्री या स्पर्धेची असेल आणि चांगले चांगले संघ उद्या देखील खेळताना आपल्याला दिसतील. परंतु उद्या बलराम आपण 6 वाजता नेट सामना सुरू करू. हा, 5:45 मात्र टॉस केला जाईल. जे संघ असतील त्यांनी ही नोंद घ्यायची आहे. आम्ही नक्कीच थोड्या वेळामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती ते लॉट्स दाखवूया. या षटकानंतर कल्पेश घरतचा मात्र अतिशय चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा वापर कल्पेश घरतचा केला आणि तो तिथे सार्थ ठरतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. इथे आणि इथे झेल आलाय, फलंदाज बाद होईल. सौरभने मात्र हा झेल टिपलाय. तौसिफच्या खेळीचा मात्र अंत होतोय. तौसिफ मात्र इथे बाद झालाय. टेंबिवली संघाला सूर गवसलेला नाही असंच वाटतंय. 12 वरती हा 4था विकेट तंबूच्या अष्टयाला आपल्याला पाहायला मिळतंय. पृथ्वी 11 टेंबिवली वर्सेस मंगलमूर्ती कालुंद्रे हा संघ मात्र इथे खेळताना दिसतोय. चांगला प्रयत्न या दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळेल की काय. एका बाजूला सध्याच्या घडीला सरशी थोडीशी मंगलमूर्ती कालुंद्रे संघाची पाहायला मिळते. आता मात्र इथे टेंबिवली संघाला एकच करावं लागेल. जेवढे चेंडू बाकी आहेत तेवढ्या चेंडूंवरती चांगला प्रयत्न करावा लागेल. चांगल्या धाव संख्येवरती त्यांना पोहोचावं लागेल. सिंगल डबल्स वरती थोडा लक्ष केंद्रित करावं लागेल. अशा बऱ्याच गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. जेव्हा तुमची परिस्थिती ढासलत चाललेली असते त्यावेळेला मात्र त्या परिस्थितीतून चांगला मार्ग काढत तुम्हाला चांगल्या परिस्थितीकडे यावं लागतं आणि ती गोष्ट मात्र इथे करावी लागेल. ती या पृथ्वी 11 टेंबिवली संघाला. हा मात्र थोडासा ऑफ कटर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. जास्त बाहेर निघतोय चेंडू. पंच विशाल पाटील सर आहेत, त्यांच्या माध्यमातून इशारा आलाय की हा वाईट आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 वरती. हो, इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. आता चेंडू थोडा आतमध्ये आलाय. पहिला चेंडू असाच होता, तो बाहेर निघाला होता. या वेळेला मात्र चेंडू आतमध्ये आलाय. पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. यस, मस्त चेंडू होता खरोखरच आणि त्याच अँगलने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज आदित्य भोईरचा, पण तो देखील मिस झालाय. डॉट चेंडू आलाय कल्पेश गरजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक येईल का? इथे मात्र झेल सुटला की काय आणि तिकडे मात्र काहीतरी घडलंय कारण इथून थोडं अँगल आम्हाला दिसत नाहीये. षटकार आलाय, पंचांचा इशारा आलाय. बघू शकतो आपण कारण पाहूया आपण स्क्रीनवरती. आता रिप्लेच्या माध्यमातून पाहू की एक्झॅक्टली काय घडलंय. शेवटच्या चेंडूवरती हा षटकार आलाय. खूप हवेमध्ये होता झेल. हो, जबरदस्त इथे प्रयत्न होते पण शेवटच्या मोमेंटला त्याचा पाय मात्र त्या रोप वरती लागला आणि हा मात्र षटकार आलाय. या षटकाराने मात्र धावसंख्येला आता थोडा वेग आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 वरती. 19. 4 विकेट लॉस. कल्पेश घरत त्याने मात्र इथे 8 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज मात्र त्यांनी या षटकामध्ये प्राप्त केलेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 19 वरती 4. आकाश गिरी मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बऱ्याच वर्षाचा अनुभव आकाश गिरी. परेश चिखलेकर असतील, प्रवीण घरत,
प्रसाद आहे, प्रसाद म्हात्रे. बरेच अनुभवी खेळाडू या संघामध्ये आम्ही नेहमीच पाहिलेले आहेत. हो, वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू होता. अपील मात्र नक्कीच झाली आहे, परंतु अपील फेटाळून लावलाय. पण इथे मात्र चांगला चेंडू आहे, मस्त चेंडू फेकला गेलाय आकाश गिरीच्या माध्यमातून. पाहू शकता आपण काय चेंडू निघालाय, पायाच्या मधून मात्र चेंडू इथे डिलिव्हर झालाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न, परंतु लाईन थोडीशी खराब. आउटसाइड टू ऑफ स्टंप आहे. पंच वल्लेश जावेद परिसर अवांतरचा इशारा आलाय आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. या एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लाईन भरकटतोय. पहिला चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहिला, परंतु इथे मात्र कुठेतरी लगातार 2 चेंडू वाईट. कालोद्रे संघाची इनिंग आपण पाहतोय. तिसरा षटक सुरू आहे आणि 21 धावांमध्ये आतापर्यंत 5 वाईट आपण पाहिलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पण इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. मंदार गोराटकरच्या माध्यमातून 2 धावा मिळतील मंदारला, 2 धावा मिळतील पृथ्वी 11 टेंबिवली संघाला. आणि या 2 धाव्यानिशी धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 23 धावा, 23. आता मात्र संयम कंट्रोल ज्या अनुषंगाने इथे फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय मंदार गोराटकरच्या माध्यमातून. कारण मंदारने ओळखलाय सुरुवातीला आपल्याला धक्के लागलेत, धावा कमी आल्यात, कुठेतरी त्या धावाचा ओघ वाढवायचा असेल तर थोडासा चेंडूवरती नजर बसवणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र तो थोडासा डिफेन्सिव्ह पावित्रा घेतोय आणि इथे मात्र चेंडू पाहता पाठवून देतोय षटकारासाठी, कारण थोडा ओव्हरफिच होता आणि त्याला मात्र भेडकावला षटकाराच्या दिशेने. इथे 6 धावा येतील आणि या 6 धावेने मात्र आता धावसंख्या थोडी वेग आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 वरती, 29. बघा आता मात्र कुठेतरी सुस्थिती मला तरी वाटायला लागली आहे. कारण इथे मात्र जी सुरुवात कालुंद्रे संघाची होती ती मात्र नक्कीच आता या षटकामध्ये बदलली आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु इथे मात्र हाईट फॅक्टरचा विचार केला तर निश्चित पंचांनी दर्शवला आणि ही मात्र 1 धाव आली आहे. ही एका धावेने मात्र यस बॅटचा फेस त्यांनी दाखवलाय पंचांनी, जावेद परिसरांनी. तर नक्कीच 1 धाव मिळेल ती मंदारला, 1 धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या येथे जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती, 30 धावा धावफलकावरती. सोडून देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट चेंडू. या षटकामध्ये 3रा वाईट चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. हो, चांगलाची खोलवा टप्प्याचा चेंडू. इथे मात्र रनआउटचा धोका. 3ऱ्या पंचांची मागणी मात्र नक्कीच केली गेली आहे की काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता. म्हणजे आज एकच संघ क्वालिफाय होईल, तो सुपर 6 साठी. नॉट आउट आहे. 1 धाव मात्र इथे मिळेल आणि या एका धावेने मात्र यस पाहू शकता आपण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वरती. बॅट ग्रँडिंग झाल्यानंतर मात्र चेंडू स्टंप वरती आलाय. इथे मात्र झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय आणि हा झेल टिपला गेलाय. कल्पेशने मात्र हा झेल टिपलाय आणि इथे मात्र या 3ऱ्या षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल
32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बामणडोंगरी संघ 2 सामने जिंकून मात्र नक्कीच इथे तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आता मात्र इथे यातून जो जिंकणारा संघ मुरबी संघाविरोधात खेळेल, त्यातून जिंकणारा संघ तो बामणडोंगरी संघाविरोधात आजच खेळेल. याची नोंद सर्व प्रेक्षकांनी घ्यायची आहे. म्हणजे याच्यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत. आज थोडासा उशिराने खेळ सुरू झाला. तीन षटकानंतर 32 धावा आकाश गिरी ज्याने पहिले या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज मात्र इथे नक्कीच त्याने बाद केलाय. आदित्य भोईर 3 चेंडू खेळत असताना 7 धावांचं योगदान आतापर्यंत आदित्यने दिलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो मोनिश पाटील. नवीन गोलंदाज कल्पेश याने आत्ताच एक अप्रतिम असा झेल टिपला होता. तोच कल्पेश गोलंदाजीसाठी सज्ज आहे. कारण मागच्या ओव्हरमध्ये त्याने जो षटक फेकला होता फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त प्रॉपर टायमिंग. बीट विकेटची एरिया पूर्णपणे क्लिअर केली. आलाय हा खणखणीत षटकार, जबरदस्त टायमिंग शॉट. आणि या षटकाराने मात्र आता धावसंख्या वेगाने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 38 वरती 38. केतन तरे साहेब अंजूर भिवंडी खाडेकर तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात. प्रकाश खाडेकर या. केतन शेट या. कानपुली गावातील व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार अभि पाटील इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आपण चेंडूची पूर्तता करत आहे. चेतन यांना पाहतो, केतन यांना पाहतो. तुमचं मनपूर्वक आम्ही सरसे स्वागत करत आहोत. नक्कीच केतन शेट्टी यावं आपण. आपलं देखील स्वागत आहे. कारण नेहमीच क्रिकेटसाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व, भिवंडीमध्ये एक दमदार नेतृत्व आपण केतन शेट्टीच्या माध्यमातून नेहमीच पाहिलेलं आहे. तर यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. पृथ्वी 11 टेंबिवली संघाला आज नक्कीच त्यांचा बॅकअप आपण पाहतोय. कल्पेश खरंच जो गोलंदाज आहे त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आदित्य भोईरने मात्र एक दमदार षटकार खेळलाय. 4 चेंडू खेळत असताना आदित्य भोईर 13 वरती पोहोचलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झपाट्याने वाढते. बघा 38 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यातून 1 चेंडूवरती षटकार आलाय. कल्पेश खरंच समोर आदित्य. हा बॅटल मात्र मैदानामध्ये रंगतोय. काळुंद्र वर्सेस टेंबिवली असा सामना. जबरदस्त स्पर्धा आपण आमदार चषक 2024 एक अप्रतिम असा पर्व इथे पाहायला मिळतंय. डॉट चेंडू इथे आलाय. षटकारानंतर लगेच थोडा कमबॅक देण्याचा प्रयत्न मात्र इथे केला गेलाय. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. जबरदस्त झेल इथे टिपला गेला प्रतीशने. आणि इथे मात्र आदित्य भोईर याला परतावं लागेल. थोडा नाराज आहे कारण फुलटॉस होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि इथे मिस टायमिंगचा अभाव. आणि इथे मात्र फलंदाज आदित्य भोईर बाद होईल. 5वा हादरा मात्र पृथ्वी 11 टेंबिवली संघाला लागतोय. जजमेंट नुसार हा झेल मात्र त्याने टिपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो मनीष पाटील. एका बाजूला मोनिश आहे तर दुसऱ्या बाजूला मनीष आहे. आता मात्र दोन्ही खेळाडू मात्र नवीन आहेत. परंतु आता मनीष आणि मोनिश यांच्यावरती जिम्मेदारी नक्कीच असेल. अजूनही बऱ्याच चेंडूचा खेळ 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 विकेट्स मात्र तंबूच्या असाल. चला स्पीडअप करा. अजूनही 2 सामने इथे बाकी आहेत. याची नोंद मात्र आपण सर्वांनी घ्यायची आहे. पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे.
यानंतर मात्र सेकंड सत्राला सुरुवात. एक सामना तर झालेला आहे दुसऱ्या फेरीचा. कल्पेश खरत समोर फलंदाज मनीष. फुलटॉस होता इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि पुढे आला होता प्रतीश, परंतु नक्कीच त्याने जजमेंट पाहिला की चेंडू थोडा पुढे पडेल. पण जजमेंट नुसार हा अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला प्रतीशच्या माध्यमातून. दरम्यान एक धाव मिळेल. या एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 39 वरती. 39 धावा धावपलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना अप्रतिम प्रयत्न इथे केले जात आहेत. दोन्ही संघांचे एक चांगला प्रयत्न इथे होतोय मैदानामध्ये. एका बाजूला चांगली गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला मध्ये मध्ये चांगले फटके, स्टँडिंग पारी ही देखील टेंबिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच थोडासा वातावरणामध्ये धुरकटपणा आपल्याला नक्कीच जाणवतोय, कारण ही MIDC एरिया आहे. इकडे थोडासा असंच वातावरण आपण नेहमीच पाहतोय. हो, बॅटचा खालचा हिस्सा, परंतु इथे मात्र एक धाव बघा. थ्रो किती वेगाने होता, परंतु तेवढ्याच वेगाने मात्र दोन्ही फलंदाज इथे धावलेत आणि एक धाव मात्र नक्कीच आली आहे. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40 वरती. 40 धावा धावपलकावरती आहेत. 6 गडी बाद. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र हुकलाय आणि नक्कीच हा निर्धाव चेंडू आलाय. बघा स्वतःवरती नाराज आहे, कारण ज्या अँगलने खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, नक्कीच जर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला असता तर खरोखरच खूप मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता. हा, मोहंटी पाटील आयडॉल 11चे डायरेक्टर आमचे प्रकाश खाडेकर यांनी नक्कीच आपल्याला निमंत्रण दिलं आहे. मोहंटी पाटील आयडॉल 11चे डायरेक्टर आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. इथे मात्र कल्पेश खरतच्या गोलंदाजाचं विश्लेषण जर पाहायला गेलं तर पहिला दुसरा षटक त्यांनी फेकला, 8 धावा दिल्या, 2 विकेट. त्यानंतर चौथा षटक कल्पेश घेऊन आला, त्यामध्ये 6 पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर देखील फक्त 8च धावा खर्च केल्यात. म्हणजे 2 षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद केले. जबरदस्त गोलंदाजी कल्पेशची पाहायला मिळाली. 4 षटकामध्ये 10च्या सरासरीने धावा आहेत त्या 40 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम पृथ्वी 11 टेंबिवली. मोनिश पाटील आणि मनीष पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. मनीष 2 चेंडू खेळत असताना 1 धावेचा योगदान दिलाय. तिकडे मोनिश पाटील 1 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान दिलाय. गोलंदाज प्रवीण खरत. इथे मात्र थोडासा अपफील झालाय. डायरेक्ट हिटला मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. इथे लेगबॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. मंगलमूर्ती कालुंदे संघाची ओळख जर घ्यायची असेल तर नक्कीच आपण नेहमीच हा नाव जेव्हा येतो त्यावेळेला मात्र प्रवीण खरतचा नाव मात्र आदराने घेतला जातोय. टेनिस क्रिकेट रायगडातील टॉपर खेळाडूंमधला एक नाव तो प्रवीण खरत. इथे मात्र गोलंदाजाच्या भोवल्यावरती रॉस टेलर या नावाने प्रचलित असलेला हा प्रवीण खरत बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन आत्तापर्यंत या संघासाठी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिलेला आहे. तोच प्रवीण खरत. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो दूरवरून मात्र फलंदाज इथे तिसऱ्या धावेसाठी मात्र नक्कीच बाद होईल आणि 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 वरती. 43 धावा धावपथकावरती. मनीष मात्र इथे बाद झालाय. मनीष आउट झालाय. बघा नावामध्ये सर्व साम्य आहे, फक्त एका
इथे मात्र नवीन फलंदाज आता शादाब शेख आलाय. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 गडी तंबूच्या अष्ट्याला पाहायला मिळतात. प्रवीण घरत शेवटचा षटक घेऊन आलाय. बरंच काही मैदानामध्ये घडतंय. किती धावांपर्यंत मजल मारेल तो हा टेंबिवली संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न थर्ड बँक क्षेत्रामध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरे धावेचा प्रयत्न इथे मात्र परेश चिखलेकर बॅकअपला आलाय. थ्रो फेकण्याची हिंमत झालेली नाहीये कारण बॅकअपला कोणी नव्हता. नक्कीच तिथे मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 45 वरती. शादाब शेख आणि मोनिश पाटील ही जोडी मैदानामध्ये. हो हो क्लीन बॉल एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. डायरेक्ट ब्लॉक हॉल आणि इथे मात्र फलंदाज शादाब शेखच्या खेळीचा अंत होतोय. मोनिश पाटील मात्र इथे बाद झालाय. पंचेचाळीस वरती मात्र 7वा विकेट तंबूच्या अष्ट्याला आपण पाहतोय. प्रवीण घरत इथे चांगला प्रयत्न करतोय. जबरदस्त मारा. मंगलमूर्ती कालुंद्रे वर्सेस पृथ्वी 11 टेंबिवली. जबरदस्त सामना आजच्या रात्रीतील या मैदानामध्ये पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे. नक्कीच एक चांगला सामना होईल या शंका नाहीये कारण सध्याच्या घडीला 45 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. म्हणजे कुठेतरी एक फायटिंग स्कोर पृथ्वी 11 टेंबिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जरी कालुंद्रे संघाची फलंदाजी स्ट्रॉंग असली तरी मात्र दुसऱ्या बाजूला टेंबिवली संघ देखील खूप दूर वरून आलाय. त्यांच्यामध्ये देखील चांगले चांगले गोलंदाजाचा भरणा आहे. म्हणजे कुठेतरी हा सामना एक अतिशय चांगल्या पद्धतीने होईल या शंका नाहीये. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती प्रतीश पुन्हा आलाय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे फिल्डिंग प्रतीश पाहायला मिळते. 3री कॅच मात्र आतापर्यंत त्यांनी या इनिंग मध्ये घेतली आहे. 8वा विकेट तंबूच्या आश्रयाला. प्रवीण घरतला मात्र इथे 3री विकेट प्राप्त होते. 2 विकेट त्याच्यामध्ये एक 3 मध्ये एक रनआउटची विकेट आहे आणि चांगली गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन कारण आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेकलेत आणि 5 मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. नऊ विकेट इथे तंबूच्या आश्रयाला. या षटकातील शेवटचा एक चेंडू कारण हो परंतु इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि रनआउटचा धोका होऊ शकला असता परंतु नाहीये. आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा त्या पृथ्वी 11 टेंबिवली प्रथम फलंदाजी करत असताना 47 धावा आणि 48 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला. एक वाजलेला आहे. 1:02 झालेले आहेत. नक्कीच अजूनही प्रेक्षक मात्र पूर्णपणे तग धरून आहेत की सामना अजून बरेच सामने आहेत ते पाहूनच आम्ही जाणार. महागुरु कुठे गेले? ओके चला तर व्यासपीठावरती आमचे पाहुणे उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळणार आहोत आणि नक्कीच इथे आज पृथ्वी 11 टेंबिवली संघाला एक बिग सपोर्ट आणि नेहमीच पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व भिवंडीचे दमदार नेतृत्व आमचे आदरणीय केतन शेठ तरे माजी सरपंच यांना विनंती करेन की आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. प्रकाश शेठ खाडेकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि युवराज आहेत बालराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण सन्माननीय केतन शेठ तरे यांचा शुभ सन्मान घेतो. केतन शेठ या. भिवंडीमध्ये एक दमदार आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो त्या बाईकची स्पर्धा असते. बाळ्या मामा
त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय केतन शेट्टरे अंजूर यांचा इथे सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. केतन शेठ स्वागत आहे. नक्कीच उपस्थित आपण राहिलात त्याबद्दल तुमचा आभार. काय हा बॉल बॉय किधर आहे? बॉल घेऊन गेला त्याच्यामध्ये स्प्रे असेल बघ. हा त्या तिथे आहे बघ. बॉलची बॅग आहे ना त्याच्यामध्ये शोध. भेटला ना? ओके. हेलो, धन्यवाद. तो तमाम क्रीडा दर्शकों का स्वागत करते हैं और चलते हैं मैदान की तरफ. आज के रात का ये पहले दौर का अंतिम मुकाबला यानी कि चौथा मुकाबला हम देखने जा रहे हैं. निश्चित तौर पे टॉस जीतने के बाद मंगल मूर्ति कालुंद्रे टीम के कप्तान ने फील्डिंग का फैसला दोहराया था और फील्डिंग करते हुए पृथ्वी 11 टेम्बिवली टीम को निश्चित रूप में 5 ओवर में तकरीबन 47 रनों के अंदर रोक लगाने की कोशिश की है. 48 रनों का पीछा करने उतरे दो आरंभिक जोड़ी यानी कि बल्लेबाज प्रवीण घरत और परेश चिखलेकर. इस समय स्ट्राइक के ऊपर है परेश चिखलेकर और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हो चुके हैं प्रवीण घरत. लेकिन पृथ्वी 11 टेम्बिवली टीम की तरफ से आरंभिक गेंदबाज है प्रतीक पाटिल. देखेंगे मैच किस तरह से चला जाता है क्योंकि संघर्ष तो करना होगा. क्योंकि यहां से देखा जाए तो निश्चित रूप में संघर्ष बिना कुछ मिलता नहीं. क्योंकि कोशिश करनी होगी. यहां पर 30 गेंदों में 48 रनों का लक्ष्य इतना बड़ा नहीं है लेकिन क्रिकेट अनिश्चितता भरा खेल है. यदि ठान लो तो जीत, मान लो तो हार. तो ठानना होगा और बिल्कुल संघर्ष करना होगा. तो देखेंगे इस मैदान के अंदर. चलिए मैच का आगाज. पहली गेंद खूबसूरती के साथ इस गेंद को खेला था. पॉइंट में शानदार फील्डिंग का प्रयास. यदि गेंद छूट जाती तो निश्चित रूप में यह चौवा भी हो सकता था लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर. बहुत ही अच्छी फील्डिंग पॉइंट की तरफ. पॉइंट गली वहां पर शॉट दरमियान शॉट फाइट में खिलाड़ी नजदीक खड़ा है. हल्के हाथों से खेला है नजदीकी मामला लेकिन थोड़ी सी मिस फील्ड. शॉट सिली आपके ऊपर मंदार की तरफ से. लेकिन एक रन देखिए किस तरह से दोनों बल्लेबाजों ने चुराने में कामयाबी हासिल की है. चिक्की सिंगल जिसे कहते हैं बराबर. ओह, क्लास यहां पर कवर्स की तरफ से इस गेंद को खेला है लेकिन अच्छी फील्डिंग. देखिए लॉन्ग ऑफ की तरफ से खिलाड़ी दौड़ कर आए थे लेकिन गेंद को रोकने में जरूर कामयाब रहे हैं. 2 रन जरूर मिलेंगे इस गेंद के ऊपर. मनीष पाटिल वहां पर थे और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ तकरीबन 4 रनों के ऊपर. बहुत सालों की ये जोड़ी है. प्रवीण पवार सर अभी जो अंपायर की भूमिका में है लेकिन इस समय वो यहाँ पर बैठे हुए हैं. वो भी जानते हैं लेकिन देखिए घुटनों के बल के ऊपर क्या शॉट खेला है परेश चिखलेकर ने और यहां से आता हुआ शानदार छक्का. हो, बेहतरीन शॉट था ये, जबरदस्त. रायगढ़ की देखी जाए तो निश्चित रूप में सलामी के तौर पे इस जोड़ी का भी काफी बड़ा नाम है प्रवीण पवार सर. तो निश्चित तौर पे एक अच्छा प्रयास इन दोनों बल्लेबाजों की तरफ से. लेकिन टेम्बिवली टीम की तरफ से प्रतीक पाटिल
को सोचना होगा किन बल्लेबाजों को किस तरह से रोका जाए। देखिए यहाँ से कवर्स के ऊपर से खेलने की एक कोशिश जरूर थी, लेकिन गेंद में इतनी रफ्तार की थी कि बल्ला उठने से पहले गेंद विकेट कीपर की दस्तानों में चली गई। और यहां से देखा जाए तो निश्चित तौर पे डॉट गेंद की समाप्ति की। 10 रन अब तक फिलहाल टोटल स्कोर कार्ड के ऊपर है। फिर से एक बार स्कूप किया, बहुत ही शानदार, ये गेंद सीमा रेखा बाहर आता हुआ 1 बाउंस 4 रन। 4 रन मिले हैं और 4 रनों के साथ स्कोर 14 के ऊपर पहुंचता हुआ 1 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 14 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब देखिए यहां से 48 का पीछा करना। इसे में पहले ओवर में धाकड़ शुरुआत होती हुई एक तरफ परेश छिकलेकर तो दूसरी तरफ प्रवीण घरत। प्रवीण ने एक गेंद का सामना किया था, सिंगल बनाई थी, लेकिन उसके बाद परेश छिकलेकर जिन्होंने 5 गेंदें फेस की और 5 गेंदों में महज 13 रन बनाने में कामयाब रहे। अभिजीत 13 के ऊपर परेश खेलते हुए। अब यहां पर नए बल्लेबाज वेदांत पाटिल आए हैं, नए गेंदबाज। वेदांत का इस्तेमाल पृथ्वी 11 टेम्बिवली टीम की तरफ से किया गया है। मानो यहां पर पहले ओवर में प्रतीक थोड़े महंगे साबित हुए, लेकिन इस समय कप्तान की यह सोच वेदांत पाटिल के ऊपर भरोसा जरूर जताया है, लेकिन इस भरोसे के लायक जरूर यहां पर काम करना होगा। यदि इस मैच के अंदर खुद को घुसना है, टीम को यहां पर अच्छे स्थिति में लेके आना है, तो निश्चित तौर पे अच्छी गेंदबाजी जरूर करनी होगी इस ओवर में। लेकिन सामने बल्लेबाज प्रवीण घरत इस समय खेलते हुए। फिर से एक बार बड़ा हिट खेलने की कोशिश जरूर थी, लेकिन इस समय गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, जगह से खेलना चाह रहे थे, घुटनों के बल के ऊपर खेलना चाह रहे थे। जरूर वो गौरी स्पोर्ट नेवाली टीम की वो प्रतियोगिता राजेश कातारा की अभी अभी विधायक ट्रॉफी जो डे में हुई थी, उसमें ये टीम चैंपियन बनी थी और उसमें हाँ मैन ऑफ द सीरीज का खिताब हासिल जरूर किया था। प्रवीण घरत ने 17 गेंदों में 49 रनों की पारी भी खेली थी। ऐसे कई रिकॉर्ड हैं, लेकिन देखेंगे यहां पर वेदांत पाटिल भी कुछ कम नहीं है, लेकिन हो ये खराब है। फील्डिंग इतनी अच्छी की थी परेश ने, लेकिन फील्डिंग की जरूर, लेकिन वहां पर थ्रो खराब आया। क्योंकि यदि बैकअप में भी आते तो भी ये रन बन सकता था, लेकिन वहां पर परेश चिखलेकर थोड़े आगे भी निकले थे, लेकिन गेंदबाज काफी विकेट के ऊपर बीच में थे, उसे पीछे आना बहुत टाइम गया था, इसलिए ये रन जरूर प्राप्त हुए हैं। स्कोर 15 के ऊपर पहुंचता हुआ। और यह अच्छी गेंद थी, बहुत ही शानदार गेंद। डॉट गेंद की समाप्ति। वेदांत पाटिल अच्छा प्रयास कर रहा है, क्योंकि कमबैक देने की कोशिश वो कर रहा है। पहले ओवर में 14 गए हैं, तो शायद उनके मन में एक ही जरिया है कि कैसे भी करके इस ओवर में अच्छा कमबैक देना है मुझे। लेकिन परेश चिखलेकर फिर से एक बार यहां से डॉट गेंद खेलते हुए 2 गेंदें लगातार डॉट के ऊपर डॉट गेंदें निकलती चली जा रही है। परेश चिखलेकर और प्रवीण घरत इस वक्त वेदांत पाटिल देखिए 4 गेंदें अब तक फेंकी है, सिर्फ 1 रन खर्च किया है। ओ फिर से एक बार एक और डॉट गेंद की समाप्ति। प्रेशर और प्रेशर डाला जा रहा है, क्योंकि यहां से पृथ्वी 11 टेम्बिवली टीम यही चाह रही है कि डॉट गेंद का जो परसेंटेज है वो ज्यादा से ज्यादा निकलता जाए
और वही सोच में वेदांत की गेंदबाजी हो रही है। देखिए 5 गेंदें फेंकी अब तक उन्होंने, उसमें 4 गेंदें उन्होंने डॉट फेंकी है, सिर्फ 1 रन खर्च किया। लेकिन ये देखिए मिड ऑफ के ऊपर से खेला हुआ शॉट, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में दंदनाता हुआ, यह अंतिम गेंद के ऊपर आया चौवा। 4 रनों के साथ 2 ओवर का महज खेल भी समाप्त हो चुका है इस समय। 4 और इस वक्त टोटल की बात करें तो 19 के ऊपर पहुंचता हुआ ये टोटल। वेदांत पाटिल जिन्होंने इस ओवर में 5 रन खर्च किए, सराहना करना चाहूंगा मैं, क्योंकि 5 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किए थे। अंतिम गेंद के ऊपर ये चौवा आया है। देखिए किस तरह से इस गेंद को खींचा है परेश चिखलेकर ने, थोड़ी सी नजरें गेंद के ऊपर जमाते हुए। 10 गेंदें अब तक उन्होंने फेस की हैं और 10 गेंदों में 17 रनों का अब तक योगदान उन्होंने दिया है। अच्छी यहां पर पारी संवारते हुए इस वक्त परेश चिखलेकर। वेदांत पाटिल की ओवर की समाप्ति हो चुकी है, लेकिन अब गेंदबाजी में थोड़ा बदल नजर आ रहा है। आदित्य भोईर का इस्तेमाल किया है, यानी कि लगातार 3 गेंदबाजों का इस्तेमाल यहां पर होता हुआ पृथ्वी 11 टेम्बिवली टीम की तरफ से। क्योंकि पहले ओवर में प्रतीक पाटिल ने 14 रन खर्च किए, उसके बाद वेदांत पाटिल का अच्छा स्पेल नजर आया है, तो शायद यहां पर आदित्य भोईर का इस्तेमाल लगातार तीसरे गेंदबाज के तौर पे किया गया है। शायद ये और अच्छा रहे तो निश्चित तौर पे आदित्य यहां पर वेदांत पाटिल को एक और मौका दिया जाए। इस सोच में शायद टेम्बिवली टीम की कुछ रणनीति। 18 गेंदें अब जीतने के लिए 29 रनों की दरकरार हैं। 18 गेंदें 29 रन। सामने बल्लेबाज प्रवीण घरत, आदित्य भोईर की एक गेंद फुल टॉस थी, ये नहीं चलेगा। आदित्य भोईर को सोचना है, आपके सामने एक रायगढ़ का धाकड़ बल्लेबाज है प्रवीण घरत, जो किसी भी वक्त में किसी भी हालात में मैच का रुख बदलने की क्षमता रखता है। और ऐसे बल्लेबाजों के सामने इस तरह की ललचाने वाली गेंदें, उसका हर्ष यही होगा। गेंद सीमा रेखा के पार, यह आता हुआ शानदार छक्का। छक्के के साथ स्कोर को मिला बढ़ावा, टीम का टोटल तेजी से बढ़ता हुआ 25 रनों के ऊपर। अब 17 गेंदें बची हैं और जीतने के लिए 23 रन चाहिए। पूरी तरह से मैच के अंदर शिरकाव करती हुई, घुसती हुई टीम यहां पर मंगल मूर्ति कालुंद्रे। संघर्ष दिया जा रहा है पृथ्वी 11 टेम्बिवली टीम की तरफ से, क्योंकि रायगढ़ की बात करें तो निश्चित तौर पे बहुत मर्तबा ये टीम खेलने के लिए उतरती है, अच्छा परफॉर्मेंस देती रहती है। हार जीत तो होती रहती है, लेकिन परफॉर्मेंस अच्छी देती है। दर्शक भी ऐसे टीमों का स्वागत रायगढ़ में हमेशा करती रहती हैं। जब भिवंडी की ऐसी कई टीमें आती हैं तो उनके स्वागत में हमारे रायगढ़ के सभी दर्शक उपस्थित होते हैं। तो उसमें से यहां पर हम टेम्बिवली टीम को आज इस मैदान के अंदर देख रहे हैं। उठाने की कोशिश, फॉलो थ्रो में कैच लेने का यहां पर मौका था। डायरेक्ट हिट करेंगे या नहीं? बिल्कुल नहीं। बढ़ते कदम पीछे लिए प्रवीण घरत कोई रिस्क नहीं उठाना चाह रहे हैं, क्योंकि ऐसे रनआउट के रूप में ऐसी विकेट फेंकना मुनासिब नहीं वो समझते हैं। 125 रनों के ऊपर स्कोर स्थिर है। अब जीतने के लिए 16 गेंदें बची हैं और 23 रनों की जरूरत है। आदित्य भोईर फिर से एक बार, इस बीच एक गेंद बहुत ही बेहतरीन शॉट है। देखेंगे गेंद सीमा रेखा के पार कैच लिया है। मंदार बोराटकर ने यहां पर एक कैच लिया। हमें लगा, क्योंकि ये जो पोर्शन है कमेंट बॉक्स से दिखता नहीं इसलिए, लेकिन अब रिप्ले के माध्यम से जरूर देखेंगे। शॉट तो काफी पावरफुल था, लेकिन उतनी बेहतरीन फील्डिंग यहां पर नजर आई है। वो जबरदस्त, काफी कदमों का फासला उन्होंने तय किया था, लेकिन बाउंड्री लगत जाकर आखिर गेंद में यहां पर गेंद हाथ में थमा ली है। और निश्चित तौर पे एक शानदार कैच प्रवीण घरत के पारी का अंत उन्होंने किया है। यानी कि पहली विकेट 25 रनों के ऊपर। अब 15 गेंदें बची हैं और जीतने के लिए तकरीबन 23 रन चाहिए। तो 15 गेंदों में 23 रन। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रतीश मस्कर नए उभरते हुए खिलाड़ी हैं।
मोंटू, मोंटू के नाम से जाने जाते हैं। हाँ यही है ना, वो प्रवीण भी कह रहे थे आदत, और हमारे महागुरु भी कह रहे थे कि आदत। प्रतीश हो, बड़ा हिट खेलना चाह रहे थे लेकिन गेंद आउटसाइड टू ऑफ स्टंप, वाइड करार। अतिरिक्त के रूप में ये 1 रन, इस 1 रनों के साथ स्कोर 26 के ऊपर पहुंचता हुआ। चलिए वाइड के लिए रिव्यू नहीं है बिल्कुल, आप समझे 26 रन अब टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 15 गेंदे और जीतने के लिए 22 की दूरी है। 15 गेंदों में 22 रन। आदित्य भूईर जिनके पहले गेंद के ऊपर छक्का आया था, लेकिन उसके बाद नियंत्रणबद्ध गेंदबाजी, 2 गेंदे डॉट, उसमें 1 विकेट प्रवीण गरत की। बड़ा हिट खेलने की कोशिश लॉन्ग द कारपेट, गेंद जा रही है मिड विकेट की तरफ, लेकिन दूर से फील्डर आए, तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन मिली, स्कोर 1 से आगे आता हुआ 27 रन। अब 14 गेंदें बची हैं और जीतने के लिए 21 रन चाहिए। 14-21 का समीकरण, मैच अच्छा चला जा रहा है। देखिए अभी भी परेश चिखलेकर, दूसरी तरफ यहां पर आदित्य भूईर का संघर्ष अच्छा हो रहा है। बड़ा हिट, लेकिन ये देखिए यहां से प्रॉपर टाइमिंग, गेंद सीमा रेखा बाहर आता हुआ यह शानदार छक्का, उसे बाहर निकालिए। दर्शकों से अनुरोध है ताकि किसी खिलाड़ी को कुछ प्रॉब्लम ना हो, भगाइए उन्हें, जाने दीजिए। श्वान पथक मैदान के अंदर खेलते रहते हैं। वो किधर भी जा सकते हैं, उनका 7-12 तो है नहीं सुधीर। तो देखिए एक और यहां पर प्रयास अच्छा करने की कोशिश, लेकिन देखेंगे गेंद गैप शॉट सिलेक्शन अप्रतिम था यह परेश चिखलेकर का। डटकर खेल रहे हैं, पूरी तरह से जिम्मेदारी को संवार रहे हैं, और यहां से ये आता हुआ शानदार चौका, चौके के साथ स्कोर को मिला बढ़ावा। टीम का टोटल 4 से बढ़ता हुआ 33 रन, 37 रन। अब जीतने के लिए 12 गेंदें बची हैं और 11 रन चाहिए। बॉल टू रन ये समीकरण अब यहां से आता हुआ। 2 शॉट ने पूरी तरह से मैच का रुख बदल दिया है, यानी कि 2 गेंदों में 10 आए और वहां से मैच देखे कहा था कहा आ गया। यही क्रिकेट का दस्तूर है। हमारे अशोक दादा उलवेकर अभी भी हैं, और संदीप म्हात्रे, संदीप दादा म्हात्रे आपका भी स्वागत है। संदीप म्हात्रे, अशोक उलवेकर क्रिकेटचा आनंद घेतात स्वागत आहे। आणि संदीप पाटील सर आपल्या व्यासपीठावर पाहतो, केतन तरे साहेब उपस्थित आहेत। यापूर्वीच्या टर्ममध्ये त्यांना अंदूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं। सध्या ते अंदूर भिवंडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आणि भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जे पृथ्वी 11 क्रिकेट संघाचे पॅकर्स आहेत। तो वेदांत पाटिल अब नए गेंदबाज। प्रतीश मस्कर, मोंटू, ओ ये देखिए हल्के हाथों से खेला और बेहतरीन बेहतरीन फील्डिंग थी वहां पर। यश नांदुलकर, देखिए टीम टीम के नए युवा हैं, और किस तरह से आजकल महागुरु बहुत से टीमों में ऐसे युवा देख रहे हैं और वो अच्छा परफॉर्मेंस भी दे रहे हैं, और इनकी वजह से आजकल की टीमें एक अच्छे ऊंची उड़ान भर रही है। युवाओं का जोश हर टीम में आज देखने को मिल रहा है। क्या क्लास दिखाया है, कलाई का इस्तेमाल किया। सिंगल शॉट फाइन में 1 रन जरूर मिलेगी। 1 रनों के साथ स्कोर 39 के ऊपर पहुंचता हुआ। 10 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। 10 गेंदों में 9 रन। इसके बाद जीतने वाली टीम मुरबी से 2 हाथ करेगी। मुरबी टीम के कैप्टन संकेत पाटिल, आपको भी तैयार रहना है टॉस के लिए।
बड़ा हिट खेलने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति। वेदांत पाटिल जो फिर से एक बार रंग भरने की कोशिश कर रहे हैं। 9 गेंदें बची हैं, अभी भी 9 रनों की जरूरत है। 9 गेंदों में 9 रन, एक बहुत ही बेहतरीन मुकाबला इस समय हम देख रहे हैं, क्योंकि एक तरफ संघर्ष कर रही है टीम टेम्बिवली, तो दूसरी तरफ जीत की तरफ बढ़ने की कोशिश में लगी है कालुंद्रे टीम। देखिए पूरी तरह से क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, रनआउट का खतरा, लेकिन थ्रो खराब हो रहे हैं। ये थ्रो कहां पर किया गया, यही सोच में है। यदि ये विकेट, ये रनआउट होता तो निश्चित तौर पे विकेट जाता, रन बच जाती, ऐसा बहुत कुछ हो जाता था मैदान के अंदर, लेकिन हुआ नहीं। 1 रन मिली, स्कोर 1 से आ गया था। हुआ 40 रन, लेग बाइज के रूप में ये रन थी, लेकिन अब 8 गेंदें बची हैं और 8 रन चाहिए। 8 गेंदें 8 रन। परेश चिखलेकर 13 गेंदें अब तक फेस की हैं और 28 का योगदान अब तक उन्होंने अपने टीम के लिए दिया है। देखिए हल्के हाथों से खेला हुआ शॉट, 1 रन पूरा होता हुआ दूसरी की कोशिश करेगी या नहीं, लेकिन नहीं, अब हिम्मत नहीं हो रही है। ताकि परेश जानते हैं बचेंगे तो और लड़ेंगे, और लड़ रहे हैं, ताकि 29 के ऊपर वो खेल रहे हैं। टोटल 41 रन, अब 7 गेंदें बची हैं और जीतने के लिए 7 रन चाहिए। लेकिन टेम्बिवली टीम की भी मैं सराहना करना चाहूंगा, खास तौर पे वेदांत की, जो दूसरा स्पेल वो खुद की तरफ से फेंक रहे हैं। अब तक उन्होंने तकरीबन 8 रन खर्च किए हैं। 2 ओवर की बात करें तो जबरदस्त यहां पर वेदांत की तरफ से गेम नजर आई है। ये देखिए यहां से एक और स्लो और गेंद, डॉट गेंद की समाप्ति, यानी कि जबरदस्त ओवर यहां पर फेंकी वेदांत ने। इस ओवर में उन्होंने रन खर्च किए हैं 4 रन, और पिछले ओवर में रन खर्च किए थे 4, कुल मिला 5। कुल मिलाकर उन्होंने 2 ओवर में तकरीबन 9 रन खर्च किए हैं। अब 6 गेंदें बची हैं और 7 रनों की जरूरत है, यानी कि मैच अंतिम ओवर तक पृथ्वी 11 टेम्बिवली टीम लेके गई है। दाद देना पड़ेगी उनकी, सराहना करना चाहूंगा मैं, क्योंकि इसमें तकरीबन जो रन है अब तक की बात करें तो 41 में बड़े हिट भी हैं, लेकिन फिर भी देखिए डॉट गेंदों का परसेंटेज भी यहां पर कुछ ज्यादा नजर आने लगा है। अब 6 गेंदों में 7 रन, अच्छा मैच चला जा रहा है। अभी भी दर्शक इस मैच का काफी अच्छे तरह से मजे ले रहे हैं। जबरदस्त मैच चला जा रहा है, अंतिम दौर तक ये मैच बिल्कुल हिल नहीं रहा है। तो कौन सी टीम जीतेगी ये भी अभी ये बंद लिफाफा है, जिससे अभी भी ओपन नहीं किया गया है। मानो 6 गेंदों में 7 है। ज्यादा तौर पे ऐसे मुकाबले बल्लेबाजों के फेवर में रहते हैं, लेकिन बॉल टू रन जब समीकरण होता है महागुरु, तो निश्चित तौर पे गेंदबाजों का आत्मविश्वास 7वें आसमान के ऊपर होता है। ठीक, तरी ते खऱ्या अर्थाने पृथ्वी 11 क्रिकेट संघाला आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मंगलमूर्ती क्रिकेट संघाला भाई शेठ पाटील आदे यांचे सुपुत्र राहुल शेठ पाटील यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत। टेम्बिवली विपक्ष कालुंद्रे दोन्ही संघांना शुभेच्छा। तो यहां से परेश चिखलेकर, सामने गेंदबाज है मोनिश पाटिल की ये गेंद बहुत ही शानदार तरह से इस गेंद को खेला। थर्ड मैन में दूर से खिलाड़ी गए और जबरदस्त फील्डिंग, लेकिन वहां पर परेश चिखलेकर को मौका मिला 2 रन लेने का। 2 से परेश पहुंचे 36 पर, और यहां से टीम का टोटल पहुंच चुका है 43 के ऊपर। अब 5 गेंदें बची हैं और जीतने के लिए 5 रन चाहिए। हार और जीत के दहलीज के ऊपर कालुंद्रे टीम के लिए खड़ा है, वो है परेश चिखलेकर, क्योंकि यहां से परेश चिखलेकर का यह बहुमूल्य खेल ये निर्णायक माना जाएगा कालुंद्रे टीम के लिए। लेकिन पृथ्वी 11 टेम्बिवली टीम को यदि इस मैच में प्रवीण जीत की तरफ आना है, इस मैच में शिरकाव करना है, तो परेश चिखलेकर का विकेट ये निर्णायक माना जाएगा। लेकिन परेश चिखलेकर ऐसा होने देंगे, ये भी बड़ा सवाल बन सकता है, ताकि पूरी तरह से उनकी नजरें जम चुकी है गेंद के ऊपर, क्योंकि 15 गेंदें अब तक उन्होंने फेस की हैं। लेकिन गेंदबाजी में मोनिश पाटिल के ऊपर भरोसा जताया है टीम के कप्तान ने।
लेकिन इस भरोसे के पात्र किस तरह से गेंदबाजी करते हैं ये भी देखने वाली बात हो सकती है। जबरदस्त मैच, हाई वोल्टेज ड्रामा बीच मैदान के अंदर पृथ्वी 11 टीम बिवली बना मंगलमूर्ति कालुंद्रे। शॉट ऑफ लेन पिक किया इस गेंद को और बिल्कुल मुकाबला फिनिश। परेश चिखलेकर ने यहां पर दिखा दिया है 10 का दम और गेंद यहां पर भेज दी है बाउंड्री के बाहर 6 के लिए और यहां से मंगलमूर्ति कालुंद्रे टीम की यह पहली जीत। अभिनंदन टीम मंगलमूर्ति कालुंद्रे, हार्ड लक टीम पृथ्वी 11 टीम बिवली। लेकिन उनका भी शुक्रिया अदा हम करते हैं, बहुत दूर से आए, यहां से अच्छा खेल उन्होंने दिखाया, दर्शकों को निश्चित तौर पे सम्मान यहां पर स्वीकारा, जबरदस्त प्रयास किया। टेम्बिवली टीम का शुक्रिया अदा हम करते हैं। नेक्स्ट टूर्नामेंट के लिए उन्हें शुभकामनाएं जरूर देते हैं। निश्चित स्वरूपात केतन शेठ तरे साहेब उपस्थित आहेत। टेंबिवली क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने पालेश्वरीच्या मैदानावर सुद्धा आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे। केतन शेठ त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही निश्चित स्वरूपात खेळणार आहोत। आताच्या लढतीमध्ये ते मंगलमूर्ती कालुंद्रे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली, विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन। आणि पृथ्वी 11 टेंबिवली क्रिकेट संघ आपण आमदार चषकामध्ये सहभाग घेतला, तुमचं मनपूर्वक आभार। टेंबिवली क्रिकेट संघाची चर्चा होती का आजच्या गटामध्ये एक ताकदवर आणि प्रतिभाशाली संघ म्हणून यांच्याकडे बघितलं जात होतं खऱ्या अर्थाने, कारण ठाणे जिल्ह्यामधली सर्वाधिक प्रतिभाशाली आणि ताकदवर संघ म्हणून या संघाकडे बघितलं जातो। तर प्रकाश खाडेकर या खऱ्या अर्थाने कल्पेश आदात म्हणून परिचित असणारे कल्पेश कप्तान, अभिनंदन तुमच्या संघाचं, चांगला खेळ झाला। कालू